मागे घेणार काल आम्ही मातोश्रीवरती या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की या महाराष्ट्रातले जेवढे मेन पक्ष आहेत, मग शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या सगळ्या पक्ष प्रमुखांच्या घरी आम्ही जाणार आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागते आम्हाला काय, त्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी म्हणून कालच आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं. उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्याच पद्धतीनं आज आम्ही अजितदादांच्या घरी जाणार आणि अजितदादांना विचारणार तुमच्या पक्षाची भूमिका काय. कारण आज एकीकडे बघा, छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे म्हणून विरोध करू राहिले आणि ते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे अजितदादांना आम्ही विचारणार तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा. आज बघा, या महाराष्ट्रामध्ये नौकर भरत्या उरायल्या, पोलीस भरती आहे, त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे. प्रत्येक ठिकाणी जे आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे. एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला 10% आरक्षण दिलंय, कुठे ते 10% आरक्षण. त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार का तुमची भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून. जाता आलं, आंदोलन तिकडे केलं, मात्र आज तुम्हाला बरेच आधी अडवण्यात आलंय. काय वाटतं की तुमच्या माहितीचं एक गोष्ट सांगतो काय माहिती का, काल तुम्ही बघितलं असेल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे. बरं का, आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये. प्रत्येक पक्षाच्या घरी जाणार आम्ही. शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे. तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी. आम्हाला काय करावं माहिती, शांततेचे माध्यम आम्हाला अजितदादांची भेट